मित्रांनो, लाडकी बहीण योजनेची केवायसी मोबाईल मधून कोणत्याही प्रकारची चूक न करता कशी करायची याची A to Z लाईव्ह प्रोसेस मी तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्हाला केवायसी करताना कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही ती सुद्धा माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर सबस्क्राइब करून टाका, कारण असे माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। मी अविनाश तिरमले, व्हिडिओला सुरुवात करूया। तर स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता, लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त या वेबसाईट वरती यायचं आहे, जी लाडकी बहीण योजनेची महाराष्ट्र सरकारची अधिकृत वेबसाईट आहे, ladkibhin.maharashtra.gov.in। कारण गुगल वरती किंवा इंटरनेट वरती खूप साऱ्या फेक वेबसाईट सुद्धा आहेत आणि फेक वेबसाईट वरून जर का तुम्ही केवायसी केली तर तुमच्या सोबत फ्रॉड सुद्धा होण्याची शक्यता आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा। तर या वेबसाईट वर आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं बॅनर दिसणार आहे, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं। त्यानंतर वरती 3 डॉट दिसतील, त्यावर क्लिक करा। खाली डेस्कटॉप साइड मोड ऑन करायचं आहे, त्यावर क्लिक करा आणि अशा प्रकारे तुम्हाला केवायसी करण्याचं ऑप्शन दिसेल। या ठिकाणी लाभार्थ्याचा आधार क्रमांक टाकायला विचारलं जाईल। लाभार्थी कोण आहे आता? लाडकी बहीण, तर त्यांचा आधार नंबर टाकायचा आहे। त्यानंतर खाली कॅप्चा टाकायचा आहे, मी सहमत आहे यावर क्लिक करा आणि OTP पाठवा यावर क्लिक करायचं आहे। आता आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती सांग की OTP तो तुम्ही टाकायचा आहे आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर एक दुसरं पेज ओपन होईल। या ठिकाणी तुम्हाला वडिलांचा किंवा पतीचा आधार नंबर टाका असं विचारलं जाईल। आता कन्फ्युजन असं होईल की वडिलांचा टाकायचा की पतीचा टाकायचा। ज्यांचं लग्न बाकी असेल, अविवाहित महिला मुली असतील त्यांनी वडिलांचा टाका आणि ज्यांचं लग्न झालं असेल तर त्यांनी पतीचा टाकायचा। आणि सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं म्हणजे तुमच्या आधार कार्ड वरती मागे ज्याचं नाव असेल, वडिलांचं नाव असेल तर वडिलांचं टाका, पतीचं नाव असेल तर पतीचा टाका। आता प्रश्न अजून एक निर्माण होतो की ज्यांना वडील पण नाहीत आणि पती पण नाहीत, मग त्यांनी कोणाचा टाकायचा? तर हा प्रश्न आम्हाला सुद्धा पडलेला आहे आणि यावरती सरकारने विचार करायला पाहिजे। 2 महिने मुदत आहे, तुम्ही 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत केवायसी करू शकता। आता ज्या लाडक्या बहिणींचे पती पण नाहीत आणि वडील पण नाहीत तर त्यांनी येथे केवायसी करायची नाहीये अजून तरी। नवीन काही पर्याय आला त्यानंतर आपला व्हिडिओ येईल आणि तेव्हा तुम्ही केवायसी करायची आहेत। आता ज्यांचे वडील आणि पती आहेत तर त्यांनी त्या प्रकारे येथे त्यांचा आधार नंबर टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे, खाली मी सहमत आहे यावर क्लिक करून OTP पाठवा या बटनावर क्लिक करायचं आहे। आता OTP कोणाच्या नंबरवरती जाईल? ज्यांनी वडिलांचा नंबर टाकला असेल आधार नंबर, त्यांच्या आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती OTP जाईल आणि ज्यांनी पतीचा आधार नंबर टाकला असेल त्यांच्या आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती OTP जाईल। तो सांग की OTP टाकून सबमिट करायचा आहे। आता या ठिकाणी खूप काळजीपूर्वक माहिती तुम्हाला भरायची आहे। आधी तुम्हाला तुमचा जात प्रवर्ग निवडायचा आहे। आता जात प्रवर्ग निवडताना इथे मराठीमध्ये कॅटेगरी दिलेली आहे, जसे की जनरली 99% लोकांना OBC, VJ, NT, SBC अशा प्रकारच्या कॅटेगरी माहिती आहेत आणि या ठिकाणी त्याच कॅटेगरी मराठीमध्ये दिल्या आहेत। तर मग आता कसं समजेल की तुमची कॅटेगरी कोणती आहे? यासाठी स्क्रीनवरती पाहू शकता मी पूर्ण चार्ट दिलेला आहे, मराठी आणि इंग्रजीमध्ये कोणत्या कॅटेगरीला काय म्हटलं जातं। आता तुमची जी ही कॅटेगरी असेल तर ती इंग्रजी मराठीमध्ये चेक करून घ्या आणि ती कॅटेगरी या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे। आता या ठिकाणी पहिला प्रश्न खूप महत्त्वाचा आणि कन्फ्युजिंग आहे। तर या ठिकाणी विचारलं जात आहे की तुमच्या कुटुंबात कोणी व्यक्ती सरकारी नोकरीला तर नाही ना, आणि सरकारी नोकरीला असून तो निवृत्ती वेतन घेत तर नाही ना, तर या ठिकाणी तुम्हाला होय करायचं आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा। आता काही जण विचारतील की आमच्याकडून केवायसी झाली आहे आणि आम्ही नाही केलं आहे, तरी टेन्शन घेऊ नका, कारण हा प्रश्न अशा प्रकारचा विचारला गेला आहे की प्रत्येक जण या ठिकाणी कन्फ्यूज होत आहे। तर मग ज्यांच्याकडून होय झालं किंवा नाही झालं येथे काही फरक पडत नाही। तुमची केवायसी बाकी असेल तर होय करा आणि ज्यांच्याकडून केवायसी झाली आहे आणि नाही झालं आहे तरी टेन्शन घेऊ नका। याचं कारण म्हणजे आता केवायसी का म्हणून केली जात आहे की हे व्हेरिफिकेशन होत आहे की खरंच कोणती लाडकी बहीण पात्र आहे। मग तुम्ही पतीचा किंवा वडिलांचा आधार नंबर देत आहात तर त्या ठिकाणी पॅन कार्ड लिंक आहे, आधार कार्ड लिंक आहे, रेशन कार्ड लिंक आहे, 712 लिंक आहे, तुमच्या नावावर काही व्हेइकल असेल तर ते लिंक आहे ड्रायव्हिंग लायसन्सच्या माध्यमाने। तर ही सर्व पडताळणी केली जात आहे। वडिलांचा किंवा पतीचा आधार नंबर याच कारणास्तव घेतला जात आहे आणि त्यामुळे
या ठिकाणी पात्र आणि अपात्र कोण आहे तर या गोष्टी त्यावरून ठरवण्यातच येणार आहेत। त्यामुळे येथे केवायसी बाकी असेल तर हो करा आणि केवायसी झाली असेल आणि नाही झालं असेल तरी टेन्शन घेऊ नका। आता दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे एका कुटुंबातील एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेऊ शकते असं विचारलं जात आहे। आता एकच महिला असेल तुमच्या कुटुंबात तर तुम्ही होय करायचं आहे, एक विवाहित आणि एक अविवाहित महिला असेल तरी होय करायचं आहे आणि ज्यांच्या कुटुंबात एकापेक्षा जास्त विवाहित महिला लाभ घेत आहेत तर त्यांनी फक्त एकाच महिलेची केवायसी करायची आहे। जर का 2 महिलेची केवायसी केली तर इतर महिलांचा सुद्धा येथे लाभ बंद होईल, ही गोष्ट लक्षात ठेवा। कारण स्पष्टपणे सांगितलं आहे एक विवाहित आणि एक अविवाहित महिला येथे केवायसी करू शकते किंवा योजनेचा लाभ घेऊ शकते। आता या ठिकाणी तुमच्या पद्धतीने तुम्ही हो किंवा नाही करायचं। जर का तुम्ही नाही केलं तर यापुढे तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा। त्यानंतर खाली तुम्हाला टिक करायची आहे आणि जर का तुम्ही चुकीची माहिती भरली तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई होईल अशा प्रकारची ही टिक आहे। त्यानंतर खाली सबमिट करायचं आहे आणि तुमची लाडकी बहीण योजनेची केवायसी सक्सेसफुली होऊन जाणार आहे। आता केवायसी करत असताना खूप सारे प्रॉब्लेम्स येत आहेत, खूप साऱ्या अडचणी येत आहेत, तर मग यावर उपाय काय आहे? सध्या सर्व्हर एरर येत आहे, अनएबल टू सेंड OTP येत आहे आणि खूप सारे इतर प्रॉब्लेम्स येत आहेत आणि याचं कारण म्हणजे 2 कोटीपेक्षा जास्त लाडक्या बहिणी या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत आणि त्या एकाच वेळी केवायसी करण्याचा प्रयत्न करत आहेत। या कारणास्तव हा सगळा प्रॉब्लेम निर्माण होत आहे आणि या प्रकारचे एरर येत आहेत। तर 2 महिने मुदत आहे, तुम्ही घाईगर्दी करू नका। तुम्हाला आत्ताच केवायसी करायची असेल तर रात्री 2 वाजेला तुम्ही केवायसी करा, तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा। मी स्वतः ट्राय केलेलं आहे आणि जरी होत नसेल तर 10 ते 15 दिवस थांबा, वेबसाईट सुरळीतपणे चालेल आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही आणि केवायसी करताना तुमच्याकडून कोणतीही चूक होणार नाही। तर व्हिडिओमध्ये सर्व A to Z माहिती दिलेली आहे, व्यवस्थित जर का व्हिडिओ ऐकला तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही लाडकी बहीण योजनेची केवायसी करताना। आता हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी कम्प्युटर वर्ड सेंटरला फॉलो आणि सबस्क्राईब करा। मी अविनाश तिरमले पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय खानदेश।